अत्रि मुनी आणि सती अनुसूया यांची ही कहाणी आहे. नारद मुनी वर स्वर्गात इंद्राच्या दरबारात गेले असता नारायण नारायण आणि मग तिकडे लक्ष्मी पार्वती अशा सगळ्या देव्या पण आल्या होत्या आणि लक्ष्मीने विचारले, हे नारद मुनी, आम्ही सगळ्याजणी पतिव्रता म्हणून तुम्ही आम्हाला नमन करता, भूलोकावर अशी कोण पतिव्रता आहे हो? आहे का कोणी आमच्यासारखी भूलोकावर? नारद मुनी मिस्किलपणे हसले आणि त्यांच्या हास्यावर लक्ष्मीला डाऊट आला, शंका आली की हे हसले का, म्हणजे कोणीतरी आहे, कोण आहे? मग नारद मुनींनी सांगितलं की सती अनुसूया आहे. मग तिची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिकूट यांना पाठवलं गेलं की जा तिची परीक्षा घ्या. आणि ते तिघही भिक्षुक म्हणून तिच्या दारी उभी राहिले. तिने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना जेवायला वाढू घालायला लागली. तेवढ्यात ते म्हणाले, आमची अट आहे की तुम्हाला निर्वस्त्र आम्हाला तिघांनाही जेवण घालावं लागेल. क्षणाचाही विचार न करता सतीच होती ती सती अनुसूया, तिने एका कमंडलूतनं पाणी घेतलं. कारण सतीच्या आशीर्वादात आणि श्रापात प्रचंड ताकद असते. तिने त्या कमंडलूतनं पाणी घेतलं आणि त्या तिघांवर शिंपडलं. शिंपडताच त्या तिघांनी बालरूप धारण केले आणि ते बालरूप धारण करताच सती अनुसूयांनी त्यांना खाऊ घातले. तिची परीक्षा पूर्ण झाल्यावर परीक्षा पास झाल्याच त्या नाही का, तर आता त्यांना काहीतरी द्यावं लागेल. तर आशीर्वाद दिला. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांनीही आशीर्वाद दिला आणि ब्रह्माने जो त्यांना 3 मुलं झाली. त्यानंतर सती अनुसूयाला आणि अत्रि मुनींना 3 मुलं झाली. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने सोमपुत्र झाला. शिवाच्या आशीर्वादाने दुर्वास ऋषी जन्मास आले आणि विष्णू म्हणजेच विठ्ठलाच्या आशीर्वादाने श्री दत्तगुरु प्रकट झाले. अशा प्रकारे श्री दत्तगुरूंचा जन्म म्हणजे हा विष्णूचाच अवतार आहे, हा विष्णूचाच आशीर्वाद आहे. दत्त या शब्दाचा अर्थ तरी काय हो? दत्त म्हणजे देणे, देऊन टाकणे, दान, दत्तक. हा शब्द दत्त या शब्दावर आला. दत्तक म्हणजे दान केले, दत्तक. तर अशा प्रकारे दत्त गुरु हा आशीर्वाद साक्षात विष्णूने अत्रि मुनी आणि अनुसूयेला दिलाय. तर अशा प्रकारे दत्त आणि अत्रि गुरुजी, अत्रि ऋषी यांचं दोन्ही नावाचं हे करून दत्तात्रय असं नाव पडलं. तर ह्या 3 शिर आणि 6 भुज यामध्ये प्रचंड ताकद आहे. ओम अक्षराने सुरुवात केली होती. अ, उ आणि म. ब्रह्मा विष्णू महेश, प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स न्यूट्रॉन्स, शंकराचा त्रिशूळ. ओम शांती 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 म्हणतो तेव्हा आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक असा 3 शांतीचा अर्थ होतो. जयघोष करतो तेव्हा त्रिवार वंदन करतो. भारत माता की जय, वंदे वंदे वंदे. तर या 3 आकड्यात अतिशय विश्वाची शक्ती भरून राहिलेली आहे. आणि अशा दत्त गुरूंना समोर बघून ब्रह्मा विष्णू आणि ब्रह्मा विष्णू आणि ब्रह्मा विष्णू
श्री दत्त गुरु